आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी, नागरिकांना अग्निप्रबंध व अग्निसुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त गोंदिया नगर परिषद अग्निशमन दलाच्या वतीने जनजागृती मोहिमेअंतर्गत शहरात रूट मार्च काढत रॅली काढण्यात आली। राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त गोंदिया नगर परिषद द्वारे अग्निशमन दलाची शहीदांना श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात आली। देशभरात 14 ते 20 एप्रिल दरम्यान आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहात विविध रुग्णालये, व्यापारी, निवासी संकुल, शाळा महाविद्यालये अशा ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे। औद्योगिक व इतर सर्व क्षेत्रातील अग्निशमन सेवांना आपल्या कार्यक्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताह प्रभावीपणे पाडणे, आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यायची दक्षता व त्यावरील उपाययोजना याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी गोंदिया नगर परिषदच्या वतीने शहरात रूट मार्च काढत रॅली काढण्याचे आयोजन करण्यात आले। 14 ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येत असतो। मुंबई गोदीमध्ये 1944 रोजी 14 एप्रिल 1944ला भीषण स्फोट झाला होता SS पोर्ट स्टिकन नामक जहाजामध्ये। त्यात मुंबई अग्निशमन दलाचे एकूण 66 जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं होतं। त्या प्रित्यर्थ संपूर्ण भारतभरात 14 एप्रिल या दिवशी अग्निशमन दलातील वीर जवानांना एक श्रद्धांजली अर्पण केल्या जात असते आणि 14 ते 20 एप्रिल हा आपण अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून साजरा करतो। त्यानिमित्त आज गोंदिया नगर परिषदच्या अग्निशमन विभागाद्वारे गोंदिया शहरामध्ये आपण एक रॅलीचं आयोजन केलं, ज्यामध्ये आपल्या विविध प्रकारच्या गाड्या आणि संपूर्ण अग्निशमन दलाचे जवान यामध्ये सहभागी झाले होते। किती गाड्या होत्या? एकूण 6 अग्निशमन दलाच्या वाहनांचा ताफा आपल्यासोबत होता आणि त्यामध्ये आपले 20 जवान आणि 3 ट्रेनीज यामध्ये सहभागी झाले। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।